प्रश्न क्रमांक पहिला, क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3, राजस्थान. यानंतरचा प्रश्न, भारताची राजधानी कोणती आहे? याचा आन्सर जर तुम्हाला येत असेल तर कमेंट करा. तर भारताची राजधानी आहे नवी दिल्ली. त्यानंतरचा प्रश्न, भारतात गंगा नदीचा उगम कोठे होतो? आन्सर आहे पर्याय 3, गंगोत्री. पुढच्या प्रश्नाकडे वळत आहोत आपण. सह्याद्री पर्वतरांग कोणत्या राज्यात आहे? तर सह्याद्री पर्वतरांग आहे महाराष्ट्र राज्यात. पर्याय क्रमांक 3. या पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? आन्सर आहे पर्याय 1, गंगा नदी. या पुढचा प्रश्न, लोकसंख्येनुसार सर्वात मोठे राज्य कोणते? पर्याय क्रमांक 3, उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न, सर्वात लांब समुद्रकिनारा असलेले राज्य कोणते आहे? पर्याय क्रमांक 4, गुजरात. यानंतरचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे सरोवर कोणते आहे? तर भारतातील सर्वात मोठे सरोवर आहे उलर सरोवर. यापुढे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? पर्याय क्रमांक 2, कळसुबाई. पुढील प्रश्न आहे आपला, सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? पर्याय क्रमांक 4, गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. यानंतरचा प्रश्न, भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे? याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, जोग धबधबा. पुढच्या प्रश्नाकडे वळत आहोत. भारताचा भौगोलिक मध्यबिंदू कुठे आहे? आन्सर आहे पर्याय क्रमांक 1, नागपूर. यानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? जो क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे आपला महाराष्ट्रातील? तर आन्सर आहे पर्याय क्रमांक 3, अहमदनगर. यानंतरचा प्रश्न, चंद्रपूर जिल्हा कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे? याचं उत्तर आहे पर्याय 3, कोळसा या खनिजासाठी चंद्रपूर जिल्हा प्रसिद्ध आहे. या पुढचा प्रश्न आहे, सर्वात कमी लोकसंख्या असलेले केंद्रशासित प्रदेश कोणता? पर्याय 2, लक्षद्वीप. पुढचा प्रश्न, भारतातील राष्ट्रीय जल चळवळ कोणती होती? करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 4, नर्मदा बचाव. या पुढचा प्रश्न, कोकण किनारपट्टी कोणत्या राज्यात आहे? आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, महाराष्ट्र राज्यात. यानंतरचा शेवटचा प्रश्न, भारताचे चंद्रयान-3 कोठे उतरवले? करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, चंद्राचा दक्षिण ध्रुव या भागामध्ये भारताचे चंद्रयान-3 उतरवले गेले.
या प्रकारे आपण भूगोल या विषयावरील परीक्षेच्या दृष्टीने असणारे महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये घेतले आहे. तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलवरती आला असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण या चॅनलवर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ मिळत राहतील. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या टॉपिकसोबत.